दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्यात तुकोबाला म्हणतात. असं पाण्यामध्ये कण्या, कण्याचे 3 प्रकार आमचे गुरुवर्य मारुती बाबा नेहमी सांगतात. श्री कण्या, जय कण्या आणि जय जय कण्या. श्री कण्या, श्री कण्या खायच्या असल्या पंढरपूर भागामध्ये अजून करतात. पण त्या आपली हे गहू नाही चालत, त्या कण्याला खपली गहू असतात, स्वतंत्र गहू मिळतात. ते गहू ते ओलवायचे किंवा मग 8 पण पाणी टाकायचं. बादलीभर गहू असतील तर 8 बादल्या पाणी उकळायला टाकायचं आणि त्याच्यात ते गहू टाकायचे, फार घट्ट होईपर्यंत शिजवायचे. त्याच्यामध्ये बदाम, काजू, किसमिस, केशर, खोबरं. तुम्हाला काय झालं, कसं तरी वाटायला, काय पैसे मागू राहिलो? टाकतात तिथं, टाकतात. तुम्हाला कसं करावं माहित नसेल तर तुम्ही सामान माझ्याकडे आणा, मी तुम्हाला शिकवेन. गावरान तूप महाराज, अशी खीर बनते, अशी खीर बनते. शुगरवाली माणसं सुद्धा खातात. जाऊ द्या म्हणतात, 2 गोळ्या जास्त घेऊ. घट्ट अशी असते की पात्रावर वाढलं तर आंधळा माणूस बसवला की तिथं जसं बसतो तसं ती जागेवर बसणार, इकडं तिकडं. श्री कण्या. दुसऱ्या कण्यातला प्रकार जय कण्या. ते इतक्या घट्ट नसतात. पात्रावर जर वाढल्या तर पात्र किती मोठं आहे, पात्रात अजून काय काय आहे असं पाहण्याकरता पूर्ण पात्रभर पसरणार. तिसऱ्या जय जय कण्याचा तालच निराळा असतो महाराज. उतार जर असला ना, सगळ्याकडे जायची गरजच नाही. पहिल्या पात्रावर वाढायला सुरुवात केली का थेट शेवटच्या पात्रापर्यंत 75 नाही 90% पाणी